धर्मरक्षावय अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना अंबरशीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्गाळे किती एक धन्य तुझ कृपा सिंधू भरतील आपल्यात बोला सागरे अंबरशीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्गाळे किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरशीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्गाळे किती एक ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि इंदुरगामी जत्वाशिवारे भक्तोद्धारण्या देवळगामी आले निवारण केल्या मुच्या भवरमा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानानंद वसुदेव सुतं देवं हंस जानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः पांडुरंगा बरो प्रथम
जयंती आहे. म्हणजे आज माऊलीला जन्माला येऊन 750 वर्ष झाले. विचार करा, 750 वर्ष झाले तरी आम्ही ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणतो. आणि मग आमचं भाग्य असं आहे महाराज की 13 दिवस झाले तरी कोणी आम्हाला सुंदर योग आहे. खरं तर आज माऊलीचे 750वा जन्मदिन असल्यामुळे सर्व लोकांनी काय करतो उत्साह त्या काळात आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण स्वातंत्र्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपण स्वैराचार करत आहोत. स्वैराचार चाललेला आहे. स्वातंत्र्याचा काय अर्थ काय? अरे स्वतंत्र राहणे, त्या मानवाने मानवासारखं स्वतंत्र राहणे याला स्वातंत्र्य म्हटलेलं आहे. इंग्रजांच्या राज्यात इंग्रजांच्या ताब्यात आपला देश होता. थोर महाराजांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं महाराज. बरं का, समोरच आपले भाग्यवाने महाराज आज आपल्या स्वातंत्र्याच्या निमित्त आपल्याला स्वातंत्र्य सैनिक ज्यांना आपण त्या ठिकाणी संग्रामामध्ये भाग घेतलेले आपल्याला त्या ठिकाणी लाभलेले तर त्यांची गंभीर काढावं. आणि खरोखर आणि माऊलीचे तर आपल्या उपकारच आहे. हो, माऊलीने काय केलेलं आहे? जी गीता होती ती गीता संस्कृतमध्ये, गीता पण त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये, आणि संस्कृत ही भाषा वास्तविक संस्कृती भाषा देव भाषा आहे. ही देव भाषा आहे. ही आपल्याला प्रत्येकाला यायला पाहिजे होती, परंतु काय येत नाही? कारण विशिष्ट लोकांनी संस्कृतीची संस्कृत भाषेची काय केली? जोपासना केली आणि ते आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही. परंतु माऊलीने आपल्यावर कृपा केली महाराज, कृपा केली आणि संस्कृत भाषेमध्ये असलेली जी गीता होती ती गीता मराठी भाषेमध्ये आपल्याला टीका केली महाराज. बरं का, अशा प्रकारे म्हणून माऊलीच्या आज आपल्याला उपकार आहे. थोडसं उपकार आहे महाराज. माऊलीचा झालेला असते ना आपल्याला हा वारकरी संप्रदाय देखील प्राप्त झाला असतो. कारण या वारकरी संप्रदायाचा काय ज्ञानदेवे रचिला उभारिले देवा दया तुका आधारा शेखर Oh
विष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज कोणाचे अवतार आहेत? गोपाळ कृष्णाचे, विष्णूचे अवतार आहे. आणि त्यांचा जन्माष्टमी आहे. पण गोपाळ कृष्णाची आज जन्माष्टमी महाराज. कारण या ठिकाणी भगवंताने अवतार घेतला कलियुगामध्ये. तो अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि महाराज ज्ञानेश्वर महाराज जे आहे म्हणजे शांतीप्रभू एकनाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा निवाळा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप, पुढे हरिपाप सर्व बुद्धी सुकर्म, ज्ञानोबा माझा. हो, साधकाचा मायबाप झाला तो. बरं, काय सुरुवातीला कसं झाला? एकाने एकच गुरु करावा असेल, एकाने एकच गुरु करावा. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? ज्ञानदेवा सार सोजवी, ज्ञानदेवा सार ज्ञान आहे. प्रगट गुह्य बोले इतकं ब्रह्माची केलेली का? प्रगट गुह्य सांगितलं. हे गुह्य सांगणं एक करणे आपल्यामध्ये येऊन दिलं नाही. हो, कोणी सांगितलं आपल्याला? सांगितलं कोणी की जे जे भेटे भूत आहे म्हणजे भगवंत सांगितलं कोणी आपल्याला? या लोकांनी नाही सांगितलं. पण माऊलीने ते आपल्याला सांगितलं आहे. जे भेटे भूत कया मानिले भगवंत. हो, माऊलीने काय केलं महाराज? या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा काय केलं? एवढं नाही तर काय केलेलं आहे? सुंदर असं मोगऱ्याचं काय झालं लावलं. आणि त्याची आज काय झाले? मोगरा फुलला, मोगरा फुलला. बरं का? तो मोगरा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोगरा जर फुलवण्याचं काम केलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. महाराज सांगण्याचं तात्पर्य. मग त्यांच्यामुळे आज आपल्याला सोन्याचा दिवस दिसायला लागले. आधी सोन्याचा दिन वर्षे अमृताचा घडू, आधी सोन्याचा दिन वर्षे अमृताचा Oh,
प्रागट्यीकरणाविषयी या ठिकाणी आपल्याला सांगताय. तुकाराम महाराज म्हणतात धर्मरक्षामया अवतार घेतली. धर्मरक्षामय अवतार घेतली आपल्या बाळेची भक्तजना. महाराज म्हणतात धर्माचं रक्षण करण्यासाठी हे भगवंता तू काय करतो अवतार घेतो धर्माचं रक्षण करण्यासाठी. आता याच्यामध्ये दोन प्रामुख्याने शब्द आलेले आहेत. एक तर धर्माचं रक्षण आणि दुसरे अवतार. आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? आम्ही धर्म म्हटला की लगेच त्याला गोष्टीला सांगतो की करतो हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन धर्म म्हणजे काय त्याच्याकडे आलेले आहे. परंतु खरा जो धर्म आहे तसं तो धर्म व्यक्ती सापेक्ष आहे. धर्म व्यक्ती सापेक्ष आहे. कसा आहे? प्रत्येकाचा धर्म आहे. आपला हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते आणि प्रत्येकाने आपापला धर्म पाळायला पाहिजे. जर आपण विचार केला तर मुलाने आपला धर्म पाळला पाहिजे की मी कोणाच्या तरी पोटी अंध आहे. म्हणजे आई वडिलांचा सांभाळ करणे कोणाचा धर्म झाला? त्याच्या सासऱ्याचा. हा आपला मुलाचा धर्म झाला बर का. त्याचप्रमाणे पत्नीचा जो धर्म आहे पत्नीचा धर्म काय आहे की आपल्या पतीच्या सापेक्ष वागणे. निरपेक्ष नाही सापेक्ष वागणे बरं काय. किंवा जर गोड चहा प्यायची सवय पटाला भट्टीत करायची इतकं चहा प्यायचं पण इकडे आल्यानंतर तो तुम्हाला कधी अगदी शुगर आहे आणि त्यामुळे लगेच काय कर लगेच कमी साखरेचा चहा करते का नाही म्हणते. कारण सापेक्ष त्यांच्या मतानुसार वागणे हा पत्नीचा धर्म आहे. मला या बरा घ्या वाढून घ्या आणि तुम्हीच खा असं जर असेल तर जमत नाही. बरं का सांगण्याचं तात्पर्य की अहो काय सांगा सीतामाई आणि सीताबाईने किती धर्माचं रक्षण केलं बा. सीताबाई एका राजाची मुलगी होती आणि एका राजकुमाराची देखील काय होती ती पत्नी होती. आणि अरे काय नियंत्रण जमिनीची माती सुद्धा तिच्या पायाला लागली नसेल अशी तिची अवस्था होती. तरी सीतामाईचे पती वनवासात जायला निघाले. त्यावेळेस सीतामाई म्हणाली जा तुम्ही काटा बाळाला नोकरीवर नाही म्हणाली का ती काय म्हणाली तुम्ही जर वनवासात जात असाल तर मी देखील तुमच्या बरोबर आल्याशिवाय. कारण महाराज म्हणतात तुका म्हणे पती तिची देवावरही तुका म्हणजे पतीवर वर्तानीवर का पतीवरचा फार कमी सापडते पतीच्या वर की त्या जातो का रे बाळ्या नावाने हाका मारले. पहिल्याने नाव म्हणाले तुम्ही नावाने हाका सुद्धा मारत नाही. आपल्या माणसं लग्न झालं ती बाई शोधायला आली हे तिच्याशी बोलले ना ती
नंतर नवऱ्याचा धर्म काय तिला नाही मला किती आणलं तर किती व्यवस्थित काय ठेवलं सोय ठेवली नवऱ्याचा धर्म. तर अशा प्रकारे वडिलांचा धर्म आहे की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सुसंस्कृत करणे. आईचा धर्म आहे कारण आईचा धर्म मुलांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आहे. ती कळवळ येते जाती तरी लाभाने इतिहास म्हटलेला आहे. आईचा धर्म आहे. हा जो धर्म आहे हा धर्म या ठिकाणी धर्म रक्षावया ह्या साधी बुद्धीचं म्हणतात. खरा तो एकची धर्म जगाला जगाला प्रेम आहे. सर्वात जगाला प्रेम असतो. आम्ही आमच्या घरातल्या लोकांना प्रेम देऊ शकत नाही हो. आणि आम्ही काही जगाला प्रेम देतो का नाही महाराज. चालतच असतं महाराज. भाड्या लागतच असते. आपण एवढी लागून येऊ नका ना तिथं बुद्धाची नाही का. आम्ही जात असतो बरं खेड्यात गेलो ना महाराज. आम्ही जर पाणी आणलं पाणी देऊ महाराज ते तांड्याला लागेल. मी तांड्याकडे पाहत असतो. ते तांड्या 70 ठिकाणी चपलेला असं चौथं की घरात झाली घरात एकच धर्म जगाला प्रेम आहे. जगी जे हीन पतित जगी जे दीन पतित तया जाऊनी एका आनंद दे Yeah.